मंडळी, तुम्ही कधी मेथीच्या भाजीमध्ये बेसन घालून असा हा खमंग आणि पौष्टिक पदार्थ कधी बनवला आहे का? कधीच बनवला नसणार. एकदा जर माझी ही रेसिपी पाहाल तर केल्याशिवाय 100% राहणार नाही. खायला इतका चटपटीत आहे की तुम्ही नक्कीच बनवणार. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर हा पदार्थ बनवण्यासाठी सुरुवातीला आपण एक ठेचा बनवणार आहोत. यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलंय. यामध्ये लसूण, मिरची आणि आलं घालायचं आहे. मिरच्या 2-3 घेतल्या, एक आल्याचा तुकडा आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता झाकण लावून पाणी न घालता आपल्याला जाडसर या वाटून घ्यायचं आहे. अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. हे बघा, मी असा हा ठेचा बनवून घेतलेला आहे. मस्त या ठेच्याचा सुगंध येतोय. आता इथे मी एक जोडी मेथीची भाजी आहे ती चांगली निवडून घेतली होती. निवडून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. यानंतर आपल्याला ही भाजी बारीक चिरून घ्यायची आहे. तर मी मेथीची भाजी एकदम बारीक चिरून घेतली आहे, एका मिक्सिंग बाउलमध्ये काढलेली आहे. यानंतर मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता यामध्ये 2 वाटी बेसन घालायचं आहे. सुरुवातीला आपण 2 वाटी घालणार आहोत, लागलं तर पुन्हा घालू शकतो. यानंतर यामध्येच अर्धी वाटी सारख्याच वाटीने तांदळाचं पीठ घातलंय. यानंतर मी 2 मोठे चमचे रवा घातलेला आहे. रवा घातल्यामुळे हा पदार्थ छान खुसखुशीत होतो. एक मोठा चमचा ओवा हातावर असा चोळून घातलाय. यानंतर 2 मोठे चमचे इथे तीळ घातलेले आहेत. तिळामुळे हा पदार्थ खायला अप्रतिम लागतो. तिळाचा वापर नक्की करा. यानंतर ठेचा बनवला होता तो सगळा ठेचा मी यामध्येच घातलेला आहे. आता काही मसाले घालूया. तर अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणे आणि जिरे मिक्स पावडर घातलेली आहे, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे. यानंतर 1 चमचा जिरं आणि आता आमचूर पावडर पाव चमचा घातली आहे. तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा रस वापरू शकता. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. 1 चमचा मी मीठ घातलंय. आता आपल्याला पाणी घालायचं आहे. तर ज्या मिक्सरच्या जारमध्ये मी ठेचा बनवला होता त्यामध्येच पाणी घातलेलं आहे. तर पाणी सुरुवातीला थोडंच घालायचं, जास्त घालायचं नाही. एकदम जास्त घातलं तर हे मिश्रण आहे ते एकदम पातळ होऊन जाईल. कारण मेथीच्या भाजीमध्ये सुद्धा मॉइश्चर असतं, यासाठी थोडं थोडंच पाण्याचा वापर करायचा आहे. आणि इथे जर बेसनाची गरज वाटली तर तुम्ही इथे बेसनचं प्रमाण वाढवू शकता. आपण मस्त मेथीच्या खुसखुशीत आणि कुरकुरीत खमंग वड्या बनवतोय. कोथिंबीरच्या वड्या तर आपण बनवतच असतो, पण मंडळी, तुम्ही कधी मेथीच्या वड्या बनवल्या नसतील तर या माझ्या पद्धतीने एकदा बनवून तर बघा. बनवल्याशिवाय राहणारच नाही तुम्ही. मस्त असं पीठ हे सगळं छान साहित्य आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे. इथे मी आधीच ताटाला तेल लावून घेतलेलं होतं. ज्या ताटामध्ये तुम्ही वडी थापणार आहात त्या ताटाला तेल लावायचं किंवा बटर पेपर घेऊ शकता. यानंतर हे सगळं मिश्रण आहे ते या ताटामध्ये घालायचं. सगळं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. तर मी चौकोनी आकारच ठेवते, म्हणजे वड्या आपल्याला काढायला इझी जातात, म्हणजे कापायला सुद्धा व्यवस्थित होतील. आता सगळं व्यवस्थित हे मिश्रण मी सेट करून घेतलं आहे. हे बघा, थोडासा जाडाच थर ठेवलेला आहे. तुम्ही पाहिजे तर गोल आकारामध्ये सुद्धा या वड्यांचा आकार देऊ शकता, म्हणजे कापायला सुद्धा तशाच जातील, पण चौकोन आकार दिल्यामुळे एक्स्ट्रा आपले वेस्ट जाणार नाही. सगळं मिश्रण मी असं थापून घेतलेलं आहे. हे बघा, या पद्धतीने चौकोन आकार दिलेला आहे. जर हाताला चिटकत असेल तर थोडंसं तेल लावायचं, म्हणजे हाताला चिटकत नाही. यानंतर यावर थोडे पांढरे तीळ घालायचे, म्हणजे या वड्या दिसायला सुद्धा चांगल्या दिसतात. आपण आधी सुद्धा तिळाचा वापर केलेला आहे, पण अशा वड्यावर तीळ घातल्यामुळे या दिसायला चांगले दिसतातच, शिवाय तोंडात आल्यावर या वड्या सुद्धा छान लागतात. सगळे तीळ मी असे थोडेसे भुरभुरून घातलेले आहेत. आधीच मी इथे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. यावर चाळणी ठेवायची आणि ही वडी थापलेली प्लेट ठेवून द्यायची. आणि आपल्याला या वड्या आहेत ते 15 ते 20 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवर वाफवून घ्यायच्या आहेत, म्हणजे मस्त या वाफवल्या जातात. झाकण ठेवूया आणि 15 ते 20 मिनटं या वड्या छान वाफवून घेऊया. तर या वड्या वाफवण्यासाठी मला 20 मिनटं लागली. आता या वड्या छान वाफवल्या गेल्यात. हे बघा, हाताने चेक करायचं आहे. हाताला अजिबात हे मिश्रण चिटकत नाही कुठेही, याचा अर्थ हे छान आपलं वाफवून झालेलं आहे. आता काढायची आहे ही प्लेट आणि पूर्णपणे थंड करून घ्यायची. तर मी ही प्लेट काढून घेतली, पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे.
आता ही काढून घेऊया। ही बघा सहज निघतात या। आता आपल्याला हव्या त्या आकारात तुम्ही कापू शकता। तर मी चौकोनी आकारामध्ये कापून घेते। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही माझी रेसिपी पाहता हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल तुम्ही माझी ही रेसिपी कुठून पाहताय। काय मस्त दिसतायत बघा वड्या, खायला खूपच भारी लागतात। मस्त असा खमंग सुगंध पसरलाय। तुमच्याकडे कोण मेथीची भाजी खात नसेल ना, मुलं सुद्धा मेथीची भाजी खात नसतील तर या पद्धतीने अशा या पौष्टिक खमंग खुसखुशीत वड्या तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता। हे बघा मस्त अशा वड्या आपल्या तयार झाल्या आहे। या वड्या अशाच खायला सुद्धा छान लागतात, पण आता या वड्या आपण तळून सुद्धा घेणार आहोत। पहा किती मस्त दिसतायत। भाजी करण्यापेक्षा कधीतरी अशा या वड्या सुद्धा करून बघा तुम्ही। सगळ्या वड्या काढून घेतलेल्या आहेत मी। आता तळून घेऊया। तर गॅसवर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला या वड्या मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। या वड्या अशा बनवून ठेवू शकता तुम्ही फ्रीजमध्ये आणि आयत्या वेळेला तळून खाऊ शकता। 7 ते 8 दिवस या फ्रीजमध्ये टिकतात, अजिबात खराब होत नाही। वाफवून ठेवायच्या अशा कापून आणि त्यानंतर तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही या वड्या तळून खाऊ शकता। खायला खूपच मस्त लागतात मंडळी, एकदा नक्की करून बघा। लो टू मीडियम फ्लेमवर एका बाजूनी छान रंग बदलला की याला असं पलटून घ्यायचंय आणि दुसऱ्या बाजूनी सुद्धा या चांगल्या तळून घ्यायच्यात। 2-3 वेळा ही प्रोसेस करायची, म्हणजे सगळ्या बाजूनी या छान तळल्या जातात। कारण या वड्या आपण बनवल्या त्या थोड्याशा जाड लेअरच्या बनवल्या, यासाठी या व्यवस्थित तळणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। सगळ्या बाजूनी छान अशा तळून घ्यायच्या बदलून पलटून अशा, म्हणजे व्यवस्थित या तळल्या जातात, कुठेही कच्च्या राहत नाही। रंग पहा किती सुरेख आलेला आहे, मस्त असं बदामी रंग आलेला आहे। सगळ्या बाजूने असं पलटून घ्यायचंय। अगदी झटपट बनतात मंडळी, खूप कमी साहित्यामध्ये आपण बनवलंय, जास्त साहित्य सुद्धा लागत नाही, घरगुती साहित्यातच बनवलेलं आहे। शिवाय वेगळी नवीन रेसिपी आहे, मुलांना सुद्धा आवडेल, मोठे काय मुलं सुद्धा आवडीने खातील। छान असे या तळून झालेले आहेत। आता या वड्या काढून घेऊया। तर झाऱ्यावर सगळ्या वड्या काढून घ्यायच्या, म्हणजे सगळं तेल आहे ते निथळून जाईल। व्यवस्थित असं काढून घ्यायचं। तर सगळ्या वड्या मी हे बघा काढून घेते। तुम्हाला जेवढ्या हव्या वड्या तेवढ्या तुम्ही तळू शकता। मस्त अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा या वड्या तयार झालेल्या आहेत। याच पद्धतीने बाकीच्या वड्या सुद्धा तळून घ्यायच्या। काही लहान लहान वड्या होत्या त्या सुद्धा मी तळून घेतलेल्या आहेत। हे बघा मस्त रंग आलाय। मंडळी, तुम्ही सुद्धा या पद्धतीने मेथीच्या वड्या कधी बनवल्या नसतील तर करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका। या वड्या आहेत ते तुम्ही हिरव्या चटणी बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकतात। मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकतात। आहे की नाही मस्त अशी चमचमीत झणझणीत रेसिपी, मस्त लागतात या ठेचा घातल्यामुळे। तर मी सॉस बरोबर सर्व केलेले आहेत, तुम्ही हिरव्या चटणी बरोबर देऊ शकता। मंडळी, तुम्ही सुद्धा करून बघा, माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी ही नक्कीच आवडली असेल। जर ही आवडली असेल तर मंडळी लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।